गोपाळ बाबा ए गोपाळ गोपाळ आला बाबा काय झालं? बाबा अहो ते काय झालं काय झालं? काय झालं असं तुम्ही माझी साधनं मोडली? अयो साधनं मोडली. अयो लय मोठं पाप झालं बाबा. अयो आता काय करू? काय बी करा बाबा, पण आमच्या जरा शब्द देऊ नका. ए माझं काय त्याच्यात? हा ते साधनं मोडलं बाबा, शब्द देतात ना म्हणून. काय झालंय काय सांगा. काय होणार रे? मी आधीच सांगत होतो हे गावातली माणसं लय आदशी आहेत. 2-2, 3-3 वेळा जेवणार. तसंच झालं. बाहेर काही अन्न उरलेलं नाहीये. अरे सगळं जेवण संपत आलंय. जेवण संपलंय? माझे बाकीचे भक्त काय जेवणार? आता तुम्हीच करा काहीतरी बाबा. नाही म्हणजे बाहेर माणसाला जमल्यात आणि प्रसाद सगळा संपलाय. आणि आता तुम्ही एवढे चमत्कार केले, ते प्रसादाचं काय करता येते का बघा. म्हणजे चमत्कार आता एवढी माणसं जमल्यात, त्यातलं जर कोण न जेवता गेलं तर तुम्हाला वाईट वाटेल ना. जेवण लगेच तयार होईल असा कसा चमत्कार करू? आणि नाही केला तर ह्या लोकांचा माझ्यावरचा विश्वास उडेल. म्हणजे बाबा काहीतरी चमत्कार करून ते जेवण बनवा की. अहो आम्ही सकाळ धरून एवढं काम करतोय, कष्ट करतोय, पण आमच्या पोटात अन्नाचा कण नाही. आमचं काय नाही, आम्हाला काय नाही फरक पडत. आमचा झुंजार जेवला नाही म्हणून आम्हाला वाईट वाटतंय. करा काहीतरी. चला करू काहीतरी. चल चल चला चला बाबा काय ते चमत्कार करताय. चल चला. चला चला. ए गोपाळ चल की बाबा. चल चल या बाबा या बाबा. बाबा सांगितलं. चल. बाबा आले आले. बघ. बाबा या बाबा. अहो बघा सगळं जेवण संपलंय. आणि लय लोक जेवायची बाकी आहेत. कसं काय काव घालायचं त्यांना? हो मी तर कशा टेन्शन घेऊ. बाबा आणि लय भक्त जेवायचे राहिलेत. ते लय लांबून लांबून आलेत. ते अशी न जेवता गेल्यावर काय इज्जत राहिली बरं आपल्या दरबाराची? आणि लय पंचक्रोशीत इज्जत जायला आपली. आणि आप्पा तुमचं ए तुमचं काय तुमचं? तुम्ही नीट लक्ष देणं नाही म्हणून हे समजा घडलेले आहे. अरे अरे पोरांनो काय करताय तुम्ही सगळी चित्त? अरे बाहेर माणसं किती खोळंबलेत माहितीये का? 4 पंक्ती उठतेली एवढी माणसं थांबलेत बाहेर.